ती सगळी लीगल माहिती घेऊन पुढे जाणार आहे. आम्ही संबंधित माहितीच्या आम्हाला ज्या मागण्या आहेत त्याचं पत्र आम्ही तिथले तोरसकर साहेब, पोलीस स्टेशन, तोरसकर साहेबांच्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर आणि ठेकेदारांना ते पुरवलेलं आहे. आमच्या माफक मागण्या अशाच आहेत की हा हायवे आळेफाटा बायपास, पिंपळवंडीचे इथे 2 पूल, नारायणगाव बायपास हा पूर्ण जलद गतीने व्हावा. टोल 15 जुलैला सकाळी 9 वाजता आमच्या संघटनेच्या माध्यमातून जाऊन आम्ही बंद करणार आहे. त्याचा इशारा पण त्यांना आम्ही दिलेला आहे. टोल बंद जेव्हा आम्ही करतोय तेव्हा लोकांचे हाल होऊ नये म्हणून तिथं काही चक्का जाम किंवा ट्रॅफिक जाम अशा प्रकारची आमची भावना असते. शांततेच्या मार्गाने करणार आहे. तोडफोड, जाळपोळ अशा प्रकारची भूमिका आम्ही काही घेणार नाही. पण आमच्या मनामध्ये जे संभ्रमावस्था आहे याची क्लिअरिटी संबंधित अधिकारी, कलेक्टर साहेब आणि यांनी आम्हाला लिखित स्वरूपे असं लीगल काहीतरी पेपर त्याच्यावर आम्हाला त्यांनी द्यावी की जेणेकरून त्यांना ते बांधील राहिले पाहिजे. त्याला ते बांधील जर राहिले नाही तर त्याच्यावर लीगल नोटीस किंवा लीगल ॲक्शन काय घ्यायची याचं पण सल्ला मसलत करून आम्ही करणार आहे. कारण आम्ही या गोष्टी बाबतीत अत्यंत सिरियस आहे. ही भूमिका आम्ही घेतल्यानंतर राजकारणामध्ये अनेक वावडे उठवण्याची शक्यता आहे. यथा कदाचित 15 तारखेच्या आत काही जण म्हणतात की आम्ही आंदोलन करतो, आता झालं काम चालू. येत आहे काम जरी चालू झालं, यांनी कोणी जरी आंदोलन केलं तरी 15 तारखेचं आंदोलन थांबणार नाही. 15 तारखेला 9 वाजता आम्ही तिथं जाणारच आहे. तोरसकर साहेब यांच्यामार्फत पत्रव्यवहार सूरज वाघेच्या माध्यमातून न्यूज ज्या अपेक्षा आहेत किंवा मला वैयक्तिक असेल त्यांचे मेसेजेस आणि पत्र येत आहेत की आपण पुण्याच्या ऑफिसला बसू, त्या माध्यमातून चर्चा करू आणि तुम्हाला जे क्लॅरिफिकेशन्स पाहिजे ते आम्हाला पुढे देऊ. आम्हाला क्लॅरिफिकेशन 4 भिंतीच्या आत नाही पाहिजे, जनतेसमोर पाहिजे. जो प्रतिनिधी लोकांची सांभाळ करण्यासाठी इथं जनतेने विश्वास टाकून निवडून दिलेला आहे त्याच्या माध्यमातून जे वाक्य आलेले आहेत ती सगळी फोल ठरली आहेत. म्हणून अशा व्यक्तींवर आमचा विश्वास राहिलेला पण नाही आहे. म्हणून त्यांनी जरी काही पाऊल उचललं आणि आम्ही आता सांगतो आणि आम्ही लोकांना सांगतो, लोकांचा आणि आमचा त्याच्यावर विश्वास नाही. म्हणून हा टोल जोपर्यंत ही शाश्वती मिळत नाही किंवा पुढच्या सगळ्या क्लॅरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आक्रमकतेने, पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व तालुक्यातून जनतेला घेऊन हे आम्ही लोकांच्या माध्यमातून ते करणार आहोत. लोकांना खूप नाहक त्रास होत आहे. जेव्हा आमचा कोणाचाही याचा लग्न स्वरूपात पाहुणा आला, तो इकडून तिकडे गेला तर पहिलं वाक्य त्याचं तीच असतं, खूप ट्रॅफिक झालं, कधी होणार रस्ता, सगळ्या गोष्टी होणार, हे करणार. नेमकी काय चाललं आहे आम्हाला कळत नाही. तर प्रशासनानं यांना नेत्यांचा त्रास आहे तर त्यांना काम करायचं नाही तर त्यांच्याकडे पैसे नाही, काय अडचण काय आहे नेमकी ही सत्य त्या लोकांसमोर येत नाही आहे. बरोबर. बोरवाडी आणि काही ग्रामस्थांचे अजून पैसे मिळाले नाही जमिनीचे. काही लिगल इश्यूज असतील, कोर्टात गेलं, ट्रेजरीत पैसे भरले, तेवढ्या बाबी सोडून जे लोकांचे पैसे मिळाले पाहिजे जे क्लिअर आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत ते पण काही गोष्टी आहेत. अजूनही मला आळेफाटा त्या परिसरातून काही लोकांनी असं सांगितलं की नारायणगावला तुम्हाला जसा भाव मिळाला, तुम्ही जसा संघर्ष केला तो संघर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून केला, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असेल, पण नारायणगाव आणि वारवड्याच्या लोकांनी एकजूट केली आणि एक दिशेने आमची वाटचाल राहिली. त्याची देश पक्ष त्याच्यात सगळ्यांचंच अभिनंदन आहे, सगळ्याच पक्षाचं, सगळ्याच नेत्यांचं, वारवड्याचे सारखं, नारायणगावचे सारखं, स्थानिक सगळ्या नेतेमध्ये. तशा बाबतीत आम्हाला वडगावानंदाने पिंपळवंडीला का नाही राहतं त्याचं उत्तर काय मी त्याला देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एकदम संभ्रमावस्था आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलायला लागले आणि ते अत्यंत ताकदीने आणि जोरदार आम्ही 15 तारखेला उचलणार आहोत. सर, तुम्ही मगाशी जो आरोप केला म्हणजे अजून माहिती कन्फर्म नाही म्हणाले की स्थानिक लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आम्ही हे काम सोडतोय असं ठेकेदार म्हणाले. मग आता हा जो टोल नाका आहे हा खेडपासून तर याच्यापर्यंत आहे आपल्या सिन्नरपर्यंत,
मग आता तुम्हाला स्पेसिफिक असं काय सुचवायचं आहे का किंवा मग सगळेच काय झालं लोक माहिती का, नारायणगाव आणि वारुवाडीच्या परिसरातले बायपास बांधित जे लोक आहेत किंवा काही मंडळींचे व्यवसाय ते बायपास लगत आहेत, काहींची शेती आहे, या सर्वांना बायपासच्या अर्धवट कामाचा खूप त्रास होत आहे. हायवे गेल्यावर ते राहिले खाली. त्या सगळ्या मंडळींनी एक समिती स्थापन केली आहे, कमिटी, की ज्याच्यामध्ये मग तो आपलं फॉलोअप ठेवू आपण बायपासचं वगैरे. त्याच्यामध्ये काही मंडळी आमचे मित्रमंडळी आहेत, ते सातत्याने या रस्त्याचं काय काय चाललं त्याचं फॉलोअप घेत आहेत. मांजरवाडीला जो रस्ता जातो तिथं काहींचं म्हणणं आहे की फ्लायओव्हर व्हावा. त्या चौकातल्या परिसरातले जे लोक आहेत ते म्हणते फ्लायओव्हर नाही झाला पाहिजे. जर फास्ट गाडी येणार असेल तर ती आपल्या तिथं स्पीड आपण रोखू शकतो. जसं आता बोटाला स्पीड ब्रेकर टाकले, तिकडं सर्व्हिस रोड टाकले. फ्लायओव्हर झाल्यानंतर आमचे जमिनीचा आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आमचे पेट्रोल पंप असेल, हॉटेल असेल, त्याचा आम्हाला विरोध आहे. म्हणून या सगळ्या बाबतीत ते फॉलोअप घेतात. म्हणून VM म्हात्रेंनी असं पत्र दिलं आहे, ही माहिती त्यांनी का सोडलं काम. VM म्हात्रेंनी जेव्हा काम त्यांना अलॉट झालं, त्यांची तयारी झाली, या रस्त्याचं काम करत असताना त्यांना कुठल्या स्ट्रेचमध्ये काम करायचं आहे, कितीमध्ये करायचं आहे, अवेलेबल मटेरियल काय आहे, पुढं अजून काय रिक्वायर्ड राहणार आहे, त्याची कसे काय काय पॉलिसी, ते सगळ्या ठरल्या. ॲग्रीमेंट झाले, कलेक्टरने सगळीकडे घोषणा पण केली. पण नंतर एवढा VM म्हात्रे आपल्या भोसरीचे मराठी माणूस आहे, ताकदीचा माणूस आहे, चांगलं काम करणार आहे. हे नॅशनल हायवे 222 नगर कल्याण मार्ग तो त्यांनी केला. एवढा चांगला माणूस सोडून कसं काय देणार काम, कसं काय देऊ शकतो, काहीतरी कारण झालं का. त्याचा शोध त्या समितीने घेतला आणि त्यांना ही माहिती मिळाली, कलेक्टर ऑफिसमधून मिळाली, की अशा अशा कारणास्तव त्यांनी ते काम सोडलेलं आहे. याच्यात माझ्याकडं ही जी समिती जी आहे ती शाश्वत समिती, ती काही बोगस नाही. म्हणून ही जी काय आहे ती माहिती कलेक्टर ऑफिस आणि VM म्हात्रेंकडून आम्ही गोळा करण्याचा प्रयत्न आहे. ती समिती नारायणगाव वारवाडीची आहे म्हणून तालुक्यातले लोकप्रतिनिधी का लोकसभेचे प्रतिनिधी का खेडचे प्रतिनिधी याबाबतचं कन्फर्मेशन नाही, काय क्लिअरिटी नाही. प्रतिनिधी आहेत बा फक्त. हां, लोकप्रतिनिधी आहे एवढं त्यांनी सांगितलं. लोकांनी निवडून दिलेला माणूस आहे. हो. टोल नाक्याच्या माध्यमातून तो आपला जवळपासचे रस्ते टोल नाक्याच्या माध्यमातून जवळपासचे रस्ते तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी केले. त्यांचं म्हणणं आहे मी कुठलंही पाकिट न घेता हे रस्ते केले. तर ती वास्तवता काय, नियमात अशी काही तरतूद आहे का असे रस्ते करायचेच असतात आणि आमदार त्याचं फक्त भांडवल करतायत. आणि याच्याबद्दलची मला माहिती नाही आहे. रस्ते झाले हे आहे खरं आहे, पण याच्याबद्दलची माहिती नाही. त्यांच्या प्रयत्नाने रस्ते झाले तर त्याचं अभिनंदन होतं. सगळे केले असेल, त्यांनी ठेकेदाराला पाठवलं असेल किंवा त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी केले. पण काही अप्रोच रोड कंपनीनेच करायचे असतं असं काहीतरी प्रोव्हिजन आहे असं कानावर आहे. हो, हायवेच्या जो आहे हा जरी नॅशनल हायवे पकडला किंवा हे जरी असला तरी प्रत्येक ॲप्रोच रोड त्यांनी 100 मीटर करणं हे गरजेचं आहे. प्रत्येक ॲप्रोच रोड जर केलेच नाही तर त्या हायवेला बाधा पोहोचते, तिथे खड्डे निर्माण होतात. अनेक दिवस रस्त्याचा प्रश्न असतानाही एवढ्या उशिरा तुम्ही आंदोलन करताय. काय झालं आहे, जेव्हा हे हायवेचं काम चालू झालं तेव्हापासून हा हायवे मोठा आहे. संपादन करण्याची आजपर्यंतची लोकांची मानसिकता नव्हती. मानसिकता झाल्यावर पैशासाठी भांडण होतं, पैशासाठी भांडण झाल्यानंतर लिगल इश्यूजमुळं संपादनाचा मोठा प्रश्न होता. संपादनाचे बहुतांश प्रश्न मिटलेले आहेत, त्याला बराचसा कालावधी गेला. संपादनाचे प्रश्न मिटल्यानंतर रस्ता पूर्ण करायला वेळ लागणार, तो चालू होतं ना काम. त्याच्यानंतरही आता हे मध्ये गडबडी झाल्या तर आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आहे आपण माणसं निवडून दिलं आहे तर ते बघतायत, करतायत, सगळ्या गोष्टी फॉलोअप ठेवत आहेत, प्रगतीपत्र असं वाटत होतं. पण तसं वास्तव काय आलं नाही. हे मागच्या महिने दीड महिन्यापूर्वी जुन्नरचे आमदार म्हणाले होते की जर लोकांचे पैसे मिळाले नाही, रस्त्याचं काम झालं नाही, मी पण आंदोलन करणार. त्यांचे आता प्रत्येक वाक्य आता हास्यास्पद होऊ लागले. रक्ताचे शेवटचे थेंबापर्यंत आंदोलन करणार, जीव आहे, श्वास आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. छातीचा कोट करीन, जेलमध्ये जाईल, पण टोल नाका बंद करीन. हे बोलून दीड महिना झाला. त्याच्यानंतर मला वाटलं काहीतरी हालचाल होईल, पण काय झालीच नाही.
त्या रक्ताचा थेंब संपला का श्वास संपला ते मला कळत नाही. थोडा विषय सोडून एक प्रश्न घेऊ. जुन्नर तालुक्यातील अधिकारी आज काही अंशी दहशतीखाली आहेत. एखादा अधिकारी जर तुमच्या सूचनेप्रमाणे काम करत नसेल तर वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे अशा प्रकारे वागतायत आणि विरोधी पक्षसुद्धा ही बघ्याची भूमिका घेतोय. आपण काय सांगाल? आळेफाटा या ठिकाणी त्या महिला अधिकाऱ्याला जो प्रकार घडला आहे तो समोर आहे. त्याच्या अगोदर तलाट्याचं झालं, त्याच्या अगोदर जुन्नर नगरपालिकेच्या सीओचं झालं, कृषी अधिकाऱ्याचं यांचंही काहीतरी झालं असंही कानावर येतं आहे. मग विरोधी पक्ष म्हणून आपण गप्प का? प्रशासनातले अधिकारी काम चुकारपणा करत असेल किंवा काम लोकप्रतिनिधींचं ऐकत नसेल तर त्यांना वठणीवर आणलंच पाहिजे. पण प्रशासनातल्या लोकांनी लोकप्रतिनिधींचं ऐकावं तेवढा विश्वास त्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण केला पाहिजे. प्रशासनाची जाण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. एखादा नवीन माणूस असेल तर त्याला माहिती नसती, पण माहिती करून घेण्याचीच यांच्यामध्ये मानसिकता निर्माण आजपर्यंत झालेली नाही आहे. विश्वास तर लांबचा भाग आहे. बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये जेव्हा एखादे अधिकारी ऐकत नाही त्या अधिकाऱ्याला झापून ओरडून हे करून ते सांगायचे आणि तो अधिकारी काम करायचा. आता नुसतं झापून आणि ओरडून याच्या परत सीमित राहिलं का? नाही. त्या अधिकाऱ्याला पण तेवढा विश्वास होता, त्या अधिकाऱ्याला पण तेवढा विश्वास होता की माझ्या प्रसंगाला माझ्यावर एखादी जर गदा आली किंवा काही जर मला जर अडचण निर्माण झाली तर वल्लभ शेठ या तालुक्याचे नेता म्हणून तेवढ्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभा राहण्याचा आणि क्षमतेचा तो माणूस आहे. तेवढा विश्वास अधिकाऱ्यांमध्ये निर्माण केला होता. शेवटी ते माणसंच आहे ना. त्यांच्या अडचणी काय काय आहे, त्या अडचणीला सामोरं जात असताना आपण त्यांना काय काय मदत करू शकतो, त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्याला काय अडचण आली ही माहिती करून घेतली पाहिजे, ही जाणीव झाली पाहिजे. फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी अधिकाऱ्याला झापायचं आणि त्याला आदेश सोडायचा असं चालत नाही. पोलीस स्टेशनला काय झालं आहे, आळेपाट्याचं झालं, ओतूरच्या मागं काय झालं, आता तिसरं पण आलं. त्यांनाच शिव्या घालतात. आता तिसरं पण महिला आली. तहसीलदार आता एक पद्धतीला काय माहीत नाही. परत शेतकी अधिकाऱ्याला टाळे ठोकणार तिथं काय आलं, मोजणी विभाग ते कार्यालय त्याला टाळे ठोकणार तिथं काय आलं. म्हणजे कसं आहे, अधिकारी तो वठणीवर आणला पाहिजे, पण वठणीवर आणताना त्या माणसामध्ये